नमस्कार. युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विशेष भाग आहे तो म्हणजे चालू घडामोडी सप्टेंबर 2022. सप्टेंबर 2022ची या ठिकाणी आपण चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरू करूया. भारतात आणलेले चिते हे कोणत्या देशातून आणलेले आहेत? त्याचं उत्तर आहे नायबिया. नायबिया या देशातून आपण सद्यस्थितीमध्ये चिते आणलेले आहेत आणि हे जे चिते आपण नायबिया या देशातून आणलेले आहेत ते आहेत आफ्रिकन चिते. पूर्वीचे जे काही भारतामध्ये जे काही नष्ट झालेले जे काही चिते होते ते चिते होते आशियाई चिते. आणि भारतातून जे काही चिते आहेत ते 1952 साली पूर्णपैकी घोषित करण्यात आलं की भारतामध्ये एकही चिता शिल्लक नाही आहे. कारण की अशी नंतर मग नोंद करण्यात आली की 1947-48 मध्येच भारतातून हा जो चिता आहे तो पूर्णपैकी या ठिकाणी नष्ट झालेला आहे. आणि हे भारतामध्ये जे काही चिते आहेत ते आपण आणलेले आहेत नायबियातून आणि यांना ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यान. कुनो राष्ट्रीय उद्यान आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत ते आहेत मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्येच या ठिकाणी हे जे कुनो राष्ट्रीय उद्यान आहे ते या ठिकाणी वसलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की या कुनो राष्ट्रीय उद्यान हे महत्त्वाचं का आहे याला कारण म्हणजे की या कुनो राष्ट्रीय उद्यानमध्ये गवताळ प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कारण की चित्याला या ठिकाणी जे काही प्रदेश लागतो तो प्रदेश या ठिकाणी गवताळ प्रदेश लागतो. लक्षात घ्या. सिंह आणि वाघ असतो याला जास्तीत जास्त जे काही घनदाट जंगल आहे ते घनदाट जंगल या ठिकाणी आवश्यक असते. पण चित्याला या ठिकाणी जे काही कुरण क्षेत्र आहे किंवा जे काही गवताळ प्रदेश आहे ते गवताळ प्रदेश या ठिकाणी चित्याला या ठिकाणी गरजेचं असते आणि त्या कारणामुळे तशा प्रकारे तो जो कुनो राष्ट्रीय उद्यान आहे ते डेव्हलप करण्यात आलं. पूर्वी कुनो हे अभयारण्य होतं, नंतर मग त्याला राष्ट्रीय उद्यानामध्ये या ठिकाणी परावर्तित करण्यात आलं. तर अशा प्रकारे आपण चिते आणलेले आहेत नायबिया या देशातून. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणती संस्था स्थापन होणार आहे? नीती आयोग. नीती आयोग हे केंद्र सरकारची जी काही योजना आयोग आहे या योजना आयोगाच्या धर्तीवर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे नीती आयोग. आणि नीती आयोग ही नंतरच्या काळामध्ये 2017ला या ठिकाणी पाठ्यपुस्तक योजनेची जी काही जागा आहे ती नीती आयोगाने घेतली आणि तेव्हापासून मग या ठिकाणी जे काही नीती आयोग आहे ते भारतामध्ये योजना आखण्याचं काम, डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते कशा प्रकारे करता येईल या अनुषंगाने नीती आयोगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी मग महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये पण तशाच प्रकारची जी काही संस्था आहे ती संस्था या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि तिचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही जी संस्था आहे ती केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं मग महाराष्ट्रामधील कशा प्रकारची डेव्हलपमेंट करावी लागते, कुठं कुठं अनुशेष भरून काढावा लागतो या संदर्भात एक विचार करण्याचं जे काही काम आहे ते या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की सद्यस्थितीमध्ये नीती आयोगाचे जे काही कार्यकारी अधिकारी आहेत ते आहेत परमेश्वरन अय्यर. परमेश्वरन अय्यर हे सद्यस्थितीमध्ये नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्याशीच चर्चा करून या ठिकाणी जे काही इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच की या ठिकाणी तिला आपण संबोधतो मित्रा जी काय आहे ती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 2022 या वर्षीची ओझोन दिनाची जी थीम आहे ती थीम काय आहे? ओझोनचा जो काही थर असतो तो वातावरणामध्ये काय करत असतो की जे काही सूर्य असतो सूर्याद्वारे जे काही वेगवेगळे जे काही अल्ट्राव्हायोलेट जे काही किरण आपल्या पृथ्वीवर डायरेक्टली येत असतात याला एक प्रकारे चालण्याचं जे काही काम आहे ते ओझोनचा थर करत असतो. म्हणजे ओझोनचा जो काही थर असतो तो वातावरणामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी पसरलेला असतो. मग होते काय की सूर्यापासून निघालेले जे काही अल्ट्राव्हायोलेट जे काही किरण आहेत ते माणसाच्या शरीराला हानी नाही पोहोचावं यासाठी हे ओझोनचा थर या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे किंवा तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. आता प्रश्न कसा आहे की हा जो ओझोनचा जो काही थर आहे तो 16 किलोमीटरपासून ते जवळपास तरी 22 किंवा 23 किलोमीटरपर्यंत हा ओझोनचा थर आहे. याचं काम काय आहे की अल्ट्राव्हायोलेट किरण या ठिकाणी पृथ्वीवर
येण्यापासून वाचवणं. हा थर ऑलरेडी नष्ट झालेला आहे आणि नष्ट झाल्या कारणामुळं या ठिकाणी ओझोनचा थर जो आहे तो परत भरून काढण्यासाठी या ठिकाणी जे ओझोन दिवस आहे तो ओझोन दिवस या ठिकाणी पाळण्यात येतो. तो दिवस आहे 16 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो काय आहे, ओझोन दिवस आहे 16 सप्टेंबर. ठीक आहे. मग या ठिकाणी हा जो ओझोनचा जो काही थर आहे तो थर नष्ट कशामुळे होत आहे, तर तो नष्ट होत आहे क्लोरोफ्लोरो कार्बन. आणि क्लोरोफ्लोरो हे जे कार्बन असते ते आपल्याला जास्तीत जास्त एसीमध्ये, फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो. त्याशिवाय आपण वेगवेगळे जे काही कार्बन उत्सर्जन होत आहे, जे आपण बंदिस्त प्रकारे जे काही पीक वगैरे जे आहे ते आपण पिकवतो किंवा उगवतो, त्या ठिकाणी क्लोरोफ्लोरो कार्बन हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि त्याही कारणामुळे हे जे काही ओझोनचा थर आहे तो थर या ठिकाणी नष्ट होत आहे. तर अशा प्रकारे हे ओझोनचा जो थर आहे तो आहे. या ठिकाणी जे काही UN जनरल असेंब्ली आहे, UN जनरल असेंब्लीनं हा जो काही 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो 1994 सालापासून या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं ओझोन दिवस जो आहे तो 16 सप्टेंबर या ठिकाणी आपण दरवर्षी पाळतो. आणि या वर्षीची जी काही थीम आहे ती थीम आहे या ठिकाणी मॅटेरियल प्रोटोकॉल 35 ही या ठिकाणी जी थीम आहे ती थीम आहे. आणि मॅटेरियल प्रोटोकॉल हे ओझोनचं थर जे काही नष्ट होत आहे किंवा वातावरणामध्ये जे काही क्लोरोफ्लोरो कार्बनचा जे काही प्रमाण वाढत आहे याला अटकाव घालण्यासाठी मॅटेरियल प्रोटोकॉल हे एक करार आहे आणि तो वेगवेगळ्या देशामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर यावर्षीची थीम आहे मॅटेरियल प्रोटोकॉल. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान कोण? ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत ते आहेत लीज ट्रस्ट. लीज ट्रस्ट हे नवीन ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत. याच्या अगोदरचे जे काही पंतप्रधान होते ते होते बॅरिक जॉन्सन हे पंतप्रधान होते आणि त्यांनी अचानक या ठिकाणी राजीनामा दिल्या कारणामुळे किंवा इतरही काही जे क्रायसिस आहेत ते उत्पन्न झाल्या कारणामुळं या बॅरिक जॉन्सनला या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला आणि त्या ठिकाणी ब्रिटनचे जे काही नवनियुक्त जे काही पंतप्रधान आहेत ते निवडून आलेत लीज ट्रस्ट. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, वंदे भारत एक्सप्रेस हे कोणत्या नावाने ओळखली जाते? वंदे भारत ही एक्सप्रेस आहे आणि वंदे भारत ही एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे 18 या नावानेही या ठिकाणी ओळखली जाते. आता हिचं वैशिष्ट्य काय आहे तर ती भारतामधील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे आहे. हायस्पीड जी काही रेल्वे आहे ती भारतामधली पहिली आहे ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की या ठिकाणी भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये 3 वंदे भारत एक्सप्रेस चालतात. पहिली एक्सप्रेस चालते या ठिकाणी दिल्ली ते वैष्णोदेवी कटारा, दिल्ली ते कटारा म्हणजेच की वैष्णोदेवी इथपर्यंत ती पहिली रेल्वे चालते. दुसरी रेल्वे जी आहे ती रेल्वे चालते या ठिकाणी दिल्ली ते वाराणसी दरम्यान. आणि सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी तिसरी रेल्वे सुरू केलेली आहे ती आहे मुंबई ते गांधीनगर. मुंबई ते गांधीनगर दरम्यान ही जी तिसरी रेल्वे आहे ती तिसरी रेल्वे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सेमी हायस्पीड जी काही रेल्वे आहे त्या सेमी हायस्पीड रेल्वेच्या धर्तीवर ही जी रेल्वे 18 आहे किंवा वंदे भारत एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. हिचं एक वैशिष्ट्य आहे बघा की जे खुर्च्या जे असतात ते 180 डिग्रीवर पूर्णपैकी आपण तिला हलवू शकतो खुर्च्यांना. आणि विशेष म्हणजे की याचे जे काही दरवाजे आहेत वंदे भारत एक्सप्रेसचे ते स्वयंचलित दरवाजे या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारची भारतामधील सेमी हायस्पीड रेल्वे आहे वंदे भारत म्हणजेच की रेल्वे 18. वळूया पुढील प्रश्नाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेचा जो काही प्रारंभ आहे तो या ठिकाणी करणार आहेत. 5G सेवा. आता ही जी काही 5G सेवा आहे ती 5G सेवा जी आहे ती आपल्या भारतामध्ये सुरू होणार आहे आणि याचा जो काही शुभारंभ आहे ते 1 ऑक्टोबरला इंडिया मोबाईल काँग्रेस जे काही आशिया खंडामधील जे काही वेगवेगळे देश आहेत यांचे जे काही संमेलन भरणार आहे त्यामध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये या ठिकाणी 5G सेवेचा या ठिकाणी प्रारंभ
करणार आहेत. याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये 4G सेवा सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि 4G सेवेची जी काही जागा आहे ती सद्यस्थितीमध्ये 5G सेवा या ठिकाणी घेऊ शकते. 5G सेवा ही सद्यस्थितीमध्ये जे काही इंटरनेट स्पीड आहे याच्यापेक्षा 10 पटीनं तिचा स्पीड जास्त राहणार आहे आणि 5G सेवा भारतामध्ये प्रारंभ जर झाला तर इंटरनेटचा जो काही स्पीड आहे तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. तर अशा प्रकारे इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5G सेवेचा या ठिकाणी प्रारंभ करतील. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय सहकार धोरण आणि हा जो सहकार जो काही विषय आहे तो सहकार विषय या ठिकाणी राज्यसूचीमध्ये येतो. राज्यसूचीमध्येच तो विषय आहे. पण यावेळेस असं झालं बघा की जे काही अमित शहा आहेत ते अमित शहा पहिले केंद्रामधील सहकार मंत्री झालेले आहेत. केंद्रामध्ये भविष्यामध्ये असे होऊ शकते की हा जो काही सहकार जो काही विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये किंवा केंद्र सूचीमध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. 3 सूची असतात, सगळ्यांना माहीतच आहे की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर हा जो विषय आहे तो सद्यस्थितीमध्ये राज्य सूचीमध्ये आहे आणि त्या संदर्भातच जो काही राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा जो आहे तो या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि त्याचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आहेत सुरेश प्रभू. सुरेश प्रभू हे राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. बोलूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे बेलग्रेड इथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत या खेळाडूने कांस्य पदक जिंकले. कांस्य पदक जिंकले तो खेळाडू आहे या ठिकाणी बजरंग पुनिया. त्यांनी 65 किलो वजन गटामध्ये, लक्षात घ्या किती, 65 किलो वजन गटामध्ये यांनी जे काही पदक आहे ते पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि 13 साली या ठिकाणी कांस्य, त्यानंतर 2018 साली जिंकलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे कोणतं, रौप्य, आणि त्यानंतर 2019 साली जिंकलेलं आहे ते म्हणजे कांस्य. आणि याही वर्षी त्यांनी बेलग्रेड इथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि ती कुस्ती स्पर्धा कुठं झालेली आहे या ठिकाणी, बेलग्रेड या ठिकाणी. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्राचे महाधिवक्ता सद्यस्थितीमध्ये आहेत आशुतोष कुंभकोणी आणि आशुतोष कुंभकोणी यांची जी निवड आहे ती निवड झाली ती 2017 साली. सलग 3 वेगवेगळ्या सरकारांचा जो काही अनुभव आहे तो अनुभव या आशुतोष कुंभकोणी यांना आहे. महाधिवक्ता हे पद सरकारची जी काही कायदेशीर बाजू आहे ते कायदेशीर बाजू कोर्टामध्ये मांडण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं या ठिकाणी पद आहे महाधिवक्ताचं. आणि महाधिवक्ता हे पद म्हणजे महाराष्ट्रामधील कायदेविषयक जो जे पद आहे तो कोणता आहे या ठिकाणी, महाधिवक्ता. आणि हे जे आशुतोष कुंभकोणी आहे ते या शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये पण त्यांची जी काही मुदतवाढ आहे ती मुदतवाढ या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राचे आशुतोष कुंभकोणी हेच या ठिकाणी महाराष्ट्राचे महाधिवक्ता राहणार आहेत. पुढील प्रश्न बघूया, ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे चंद्रकांत पाटील. सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस मराठा आरक्षण जे काय आहे रद्द ठरवलं त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारनं जे काय मराठा आरक्षण जे काय समिती आहे ती समिती या ठिकाणी स्थापन केली आणि तिचे अध्यक्ष जे आहे ते चंद्रकांत पाटील या ठिकाणी राहणार आहेत. चंद्रकांत पाटील. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे साखर उत्पादनात यावर्षी प्रथम कोणता देश आहे? साखर उत्पादन आणि साखर उत्पादनामध्ये यावेळेस भारतानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, म्हणजे 2 नंबर पटकावलेला आहे ते म्हणजे ब्राझील देशानं आणि 3 नंबर म्हणजे आपला सर्वात जास्त उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरेचं झालेलं आहे. म्हणजेच की भारतामध्ये पण या ठिकाणी जास्त आणि महाराष्ट्र हा या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे. साखरेचं उत्पादन आपल्या भारतामध्ये यावर्षी सर्वात जास्त आहे आणि जागतिक लेवलवर विचार जर करायला गेला तर भारत, त्यानंतर ब्राझील आणि त्यानंतर चायना यांचं साखरेमध्ये सर्वात जास्त उत्पादन होत असते. पण यावेळेस चायना मागे पडला आणि त्याची ट्रिक्स आहे BBC. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे
2022ची आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली? आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा, तर आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा यावेळेस झाली होती UAE, युनायटेड अरब अमिरात या ठिकाणी ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा या ठिकाणी पार पडली. यावेळेसचा हिचा जे काही चषक आहे ते चषक जिंकलेली आहे तर श्रीलंकेने, आणि श्रीलंकेच्या विरोधामध्ये यावेळेस होता कोण? पाकिस्तान. पाकिस्तान हे श्रीलंकेचा प्रतिस्पर्धी. आशियाई क्रिकेट स्पर्धा, आशियाई क्रिकेट स्पर्धेचं या अगोदर जे आहे ते 2018 सालचा जे काही आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी भारतानं जिंकली होती. त्यानंतर मग जी काही क्रिकेट स्पर्धा आहे आशियाई क्रिकेट स्पर्धा, ती स्पर्धा या ठिकाणी कोविडमुळं किंवा इतर काही कारणामुळं रद्द ठरवण्यात आली, झाली नाही, आणि नंतर झाली ती 2022 साली. आशियाई क्रिकेट स्पर्धेची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे 1984 सालापासून, आणि 1984 सालचा जो काही विजेता आहे तो विजेता होता कोण? भारत. म्हणजे भारतानं 2018 आणि 1984 या साली पण या ठिकाणी जे काही चषक आहे ते चषक या ठिकाणी जिंकलं होतं. वळूया पुढील प्रश्नाकडं. पुढील प्रश्न आहे, नुकतेच ब्रिटनच्या राणीचे इंडिया ही हॉकी संदर्भात जे काही खेळण्यासंदर्भात जी काही निवड समिती आहे त्या संदर्भात ती एक समिती आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे दिलीप तिर्की यांची. दिलीप तिर्की हे माजी कर्णधार आहेत, आणि एक महत्त्वाचं म्हणजे की भारताचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तो राष्ट्रीय खेळ या ठिकाणी हॉकीच आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, 2020 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळालेला आहे? तर त्या आहेत आशा पारेख. आशा पारेख ह्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि त्यांना 2020चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो पुरस्कार या ठिकाणी मिळाला. म्हणजे तो जो पुरस्कार आहे तो 2022 साली या ठिकाणी देण्यात येईल. दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च असा पुरस्कार मानला जातो. दादासाहेब फाळकेने 1913 साली जो काही पहिला चित्रपट निर्माण केला होता तो चित्रपट होता राजा हरिश्चंद्र. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की दादासाहेब फाळके यांनीच 1932 सालचा जो काही दुसरा चित्रपट आहे तो बोलपट आहे तो केला होता अयोध्येचा राजा. अशा प्रकारे दादासाहेब फाळके यांचं चित्रपट सृष्टीमध्ये खूप मोठं योगदान असल्या कारणामुळं चित्रपट सृष्टीमधील जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे या ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्कार. आणि आशा पारेख ह्या 1950 सालापासून चित्रपट सृष्टीमध्ये आहेत. त्यांनी पुष्कळशे दिग्दर्शन पण केलेलं आहे आणि पुष्कळशा चित्रपटामध्ये त्यांनी काम पण केलेलं आहे, आणि त्यामुळं 2020चा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो आशा पारेख यांना मिळालेला आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आणि वेगवेगळ्या इतर माहितीसाठी युनिव्हर्सल अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये.